चांगला झाला बरं का. पण पुढचा पडाव अधिक कठीण असणार आहे. या आपल्या महाराष्ट्रावर दुश्मनाची वाकडी नजर आहे. तू तुझ्या तलवारीनं, तुझ्या चातुर्यानं दुश्मनाचा नायनाट करशील आणि या धरणी मातेचं रक्षण करशील. होय मासाहेब. मासाहेब, इतका दुश्मन जालिम आहे का? होय शिवबा, तो चारी दिशेने आपल्यावर आक्रमण करू पाहतोय. शिवबा, या युगात तुझ्या रूपानं श्रीकृष्णानं जन्म घेतलाय जणू. मासाहेब, श्रीकृष्ण कोण होता? श्रीकृष्णानं काय केलं? काय केलं? श्रीकृष्ण जेव्हा तुझ्या वयाचा होता तेव्हाही तो इतका बलवान होता की त्याने कालिया नावाच्या एका भल्या मोठ्या नागाचा अंत केला. बरं का, त्या नागानं गावात नुसता उच्छाद मांडला होता. कृष्णानं त्या नागाला ठार मारले आणि गावकऱ्यांना त्याच्या जाचातून मुक्त केले. कळलं? हो मासाहेब. मासाहेब, त्या दिवशी ते कीर्तनकार बुवा आपल्याला श्री रामाबद्दल सांगत होते. मला परत सांगाल रामाची कथा? रामाची पत्नी सीता, जिचं हरण रावण नावाच्या राक्षसानं केलं. मग सीतेला सोडवण्यासाठी रामानं आपल्या वानर सेनेच्या सोबतीनं त्या रावणाचा अंत केला आणि सीते सोडवून आणले. शिवबा, इथे वाईटाचा अंत होऊन सत्याचा विजय झाला.